काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांना पोलिसांनी घरीच स्थानबद्ध केले। वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे, तर पोलिसांनी गायकवाडांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। आणि त्या वर्षाताईच्या इकडेही पहारा लावलेला आहे, तसंच आमच्या कार्यकर्त्यांनाही सकाळी 7 वाजल्यापासून घरी जाऊन त्यांच्या उचलून आणलेला आहे। ते काही गुन्हेगार आहेत का? ज्यांनी गुन्हा केला, ज्यांनी त्यांच्यामुळे ही घटना घडली, त्या गुन्हेगारांना तुम्ही पकडलं नाहीये, म्हणजे गृह खात्याचं काय काम चालू आहे हे दिसते आपल्याला। त्यांच्यावर कार्यवाही नाही न होता ज्या लोकशाहीमध्ये आपण सांगतो की आंदोलन करणं हे आमचा अधिकार आहे, तो अधिकार तुम्ही घेताय छिनून, हा काय गोष्ट आहे? तर त्या गोष्टीचं सरकारने बघायला पाहिजे, गृह खात्याने त्या गोष्टीवर लक्ष द्यावं की हे काय चाललंय ते बघावं, तिथे जो गुन्हा झाला त्या व्यक्तीला पकडावं, की जे गुन्हेगार नाहीये, जे आंदोलन करून मागतात आणि ते पण शांततेच्या मार्गाने, असं नाहीये की काय दुसरं काही करणार आहेत, तरी त्यावर सुद्धा ते लोक एवढे हे करतात, जबरदस्ती करतात किंवा असं एवढं पोलीस स्टेशन पूर्ण पोलीस स्टेशन उभं सारखं वाटतंय। तुम्ही बघताय इथे काय चालू आहे, इथे एवढे पोलिसांच्या गाड्या उभ्या केल्या आहेत, एवढे पोलीस उभे आहेत, कोणाला जाऊन देत नाहीये, हे किती आपल्यावर अन्याय आहे। आणि तुम्ही वर्षा गायकवाड यांच्याशी बोलणं झालं का? तुम्ही त्यांना फोन केला होता का? काय बोलणं? हो, वर्षाताईंशी बोललेले आहे, वर्षाताई घरी आहे, म्हणूनच मी तिला भेटायला घरी चाललेली आहे। काय पुढे आम्ही काय करायचं ते आता जाऊन वर ठरवतो। घरच्यांनाही हे करतायत आणि ह्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांनाही त्रास दिलेला आहे त्यांनी। हे असं हे चालू शकत नाही। लोकशाहीमध्ये हे अशी घटना घडतात का? जिथे सगळ्यांना समान आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, तिथे भाषण स्वातंत्र्य देत नाहीयेत, हा काय प्रश्न आहे? इथे पोलिसांनी होम अरेस्ट केलेली आहे का? या ठिकाणी काय वाटतं? वर्षा गायकवाड यांच्यासोबत तुम्ही देखील रस्त्यावरती उतरणार आहात का? ऑफकोर्स मी वर्षाताई बरोबर नेहमीच बरोबर आहे आणि आम्ही ह्या गोष्टीला ह्या अन्यायाला नेहमीच वाचा फोडतो, तशी ह्या अन्यायाला पण वाचा फोडण्याचं काम करणार आहे। होम अरेस्ट केलं असं वाटतं का या ठिकाणी? होम अरेस्ट ऑफकोर्स होम अरेस्ट हे असं वाटतच नाही की आपलं भारत सरकार आहे, हे वाटतं इंग्रजांच्या काळात आपण आलेलो आहोत की तुम्हाला बोलण्याचा सुद्धा अधिकार देत नाहीये। हे इंग्रजांच्या काळात व्हायचं, हे आपल्या लोकशाहीमध्ये व्हायला हवं का? हा विचार करा तुम्हीच पिढी आहे, तुम्हीच सगळ्यांना सांगायला हवं की काय होतं इथे। एवढं तुम्ही त्यांना अक्षरशः पकडून ठेवल्यासारखं झालेलं आहे, काय हा प्रकार आहे? धन्यवाद।